सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला इतरांच्या मदतीमुळे आराम मिळेल. संपूर्ण दिवस तुमचा धार्मिक कार्यामध्ये तुम्ही घालवाल. तुम्हाला आज पैसे खर्च करावे लागतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा मूड मात्र खराब होऊ शकतो. आज तुमच्या बोलण्यामध्ये तुम्हाला सौम्यता ठेवावी लागेल. जोडीदाराच्या प्रकृतीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. तुमच्या नातेवाईकांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवावा लागेल. नातेवाईकांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. तुमच्या घरी आज पाहुणे येतील. तुमच्या खर्चामध्ये वाढ होऊ शकते. वडिलांशी बोलून तुम्ही काही समस्या सोडवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवीन संधी मिळतील. आजचा दिवस तुम्हाला अनावश्यक पैसे खर्च करावे लागतील. कामाच्या ठिकाणी सहकारी तुम्हाला मदत करतील. आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडू शकते. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज आई वडिलांच्या आशीर्वादानं तुमची मालमत्ता घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. कोणत्याही प्रवासाला जाणं तुम्ही टाळा. तुमचं वाहन बिघडू शकतं. अविवाहितांसाठी आज विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडनं एक चांगली बातमी मिळेल. तुमच्या घरी आज पाहुणे येतील. तुमच्या खर्चामध्ये देखील वाढ होऊ शकते. तुम्ही आज तुमच्या आईशी बोलून तुमच्या घरातील समस्या सोडवाल. विद्यार्थ्यांना देखील आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्र नामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक संपत्ती मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. भावंडांसोबतच्या नात्यामध्ये तुमचे मतभेद असतील तर ते संपतील. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक ताणातून आराम मिळेल. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही भावनिक होऊ नका. तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. आई वडिलांच्या आशीर्वादानं तुमचं आज गाडी घेण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तुमचं मन आज प्रसन्न राहील. कोणत्याही प्रवासाला जाणं तुम्ही शक्यतो टाळा. जर तुम्ही विवाहित असाल तर तुमच्यासाठी आजचा दिवस हा प्रणयाचा राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज समाजामध्ये तुमची एक नवीन ओळख निर्माण होईल. व्यवसायामध्ये सहकाऱ्यांना जर तुम्ही पैसे दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळतील. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. मुलाला चांगलं काम करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. जोडीदाराचा सल्ला व्यवसायासाठी तुम्हाला उपयुक्त ठरेल. आज बौद्धिक ताणतणावातून तुम्हाला आराम मिळेल. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही भावनिक होऊ नका, नाहीतर भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा पश्चाताप करावा लागू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज सामाजिक कार्यामध्ये प्रगती झाल्यामुळे तुमची मान, पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याबाबत तुम्ही जागरूक राहा. पालकांची सेवा करण्यामध्ये तुम्ही आज वेळ घालवाल. कुटुंबातील वाद आज संपुष्टामध्ये येतील. तुम्ही पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होईल. मुलांना चांगलं काम करताना पाहून तुम्ही आनंदी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही चांगला क्वालिटी टाईम आज स्पेंड कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज उत्पन्नाचे नवनवीन स्रोत मिळतील, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत राहील. कामाच्या ठिकाणी जास्त घाईगडबडीमुळे तुमच्या आरोग्यावरती परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळापासून रखडलेली कामं तुम्ही भावाच्या मदतीनं पूर्ण कराल. तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतील. आरोग्याबाबत मात्र तुम्हाला जागरूक राहावं लागेल. तुम्ही आज तुमच्या आईची सेवा करण्यामध्ये वेळ घालवाल. कुटुंबामध्ये जर काही वाद असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील. तुम्हाला जर शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांसाठी शुभ दिवस राहील. पार्टनरशिपमध्ये कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आर्थिक लाभ होतील. नोकरदार लोकांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. तुम्ही आज रागावरती नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत तुम्ही आज चांगला वेळ घालवाल. त्यामुळे तुमचा मानसिक ताण देखील कमी होईल. कामाच्या ठिकाणी जास्त घाईगडबडीमुळे तुमच्या आरोग्यावरती मात्र परिणाम होईल. दीर्घकाळापासून रखडलेली कामं तुम्ही वडिलांच्या मदतीनं पूर्ण कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या कुटुंबासाठी काही पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील. नातेवाईकांच्या मदतीनं पैशांची देवाणघेवाण करताना तुम्ही काळजीपूर्वक करा. पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे हे लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवनवीन संधी मिळतील. कोर्टाच्या केसमध्ये तुम्हाला विजय मिळेल. व्यवसायामध्ये शत्रू तुमच्या विरुद्ध कट रचतील. तुम्हाला जर आज कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ होतील. नोकरदार लोकांना प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संधी त्यांच्या आयुष्यामध्ये येतील. वडिलांसोबत व्यवसायामध्ये काही बदल तुम्ही कराल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. ओळखीच्या व्यक्तीकडनं तुम्ही आज पैसे उधार घ्याल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही आज व्यवस्थित पार पाडाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी काही पैसे खर्च करावे लागतील. आज नातेवाईकांशी पैशांची देवाणघेवाण टाळा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज मुलांच्या आरोग्याच्या समस्यांकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि त्यामुळे तुमचा खर्च वाढेल. आर्थिक परिस्थितीचा सामना तुम्हाला आज करावा लागेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो विचार तुम्ही पुढे ढकला. कायदेशीर प्रकरणामध्ये तुम्ही आज अडकू शकता. व्यवसायामध्ये प्रभावशाली लोकांचा तुम्ही सल्ला घ्या. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. पालकांच्या सल्ल्यानं तुम्हाला आज विशेष आर्थिक लाभ मिळतील. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. जोडीदाराला तुम्ही भेटवस्तू खरेदी करून द्याल. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्याचा तुम्ही आज विचार कराल. आज तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये वाढ होईल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आज मालमत्ता पाहू शकता. आज तुमचा संचय हा प्रभावशाली लोकांमध्ये होईल. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.